नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज OCMचा पेपर झालेला आपला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. तर याचा जो पेपर झाला त्याचे आपण काही प्रश्न उत्तर पाहू. इथे आयुर्विम्यास तत्त्व लागू होत नाही. आयुर्विम्यामध्ये कोणतं तत्त्व लागू होत नाही? विमाहिताचं परमोच्च विश्वासाचं की नुकसान भरपाईचं? तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी मला वाटतं. त्याच्यानंतर ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार यांच्या अंतर्गत येतो. ग्राहक म्हणजे सी आणि ग्राहक म्हणजे सी. कस्टमर टू कस्टमर, बी म्हणजे बिझनेस असतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याला किती मार्क पडणार आहे ते आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. लाईक केल्यानंतर एक ऑप्शन येतं, त्या हाईप ऑप्शनला आपण कृपया प्रेस करावं. व्यापाराची कार्य या कार्याने संपतात. व्यापाराची कार्य जी संपतात ती नियंत्रण ह्या कार्याने. व्यवस्थापनाची कार्य या कार्याने संपतात, तर नियंत्रण असलं तर संपतात. त्याच्यानंतर व्यवस्थापनाचे वेळोवेळी माहिती पुरवली पाहिजे. व्यवस्थापनाने कोणाला माहिती पुरवली पाहिजे? तर ग्राहकांना माहिती पुरवली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, किरकोळ बाजार हा असा बाजार प्रकार आहे जिथे किरकोळ व्यापारी प्रत्यक्षात मालाची विक्री यांना लहान प्रमाणात करतो. तर कोणाला विक्री करतो किरकोळ व्यापारी? तर हा उपभोक्त्याला करतो विक्री. आता इथे काही जोड्या द्या म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. तर निर्देशनातील एक वाक्यता याचं मला वाटते शेवटची पायरी ही नलिकेद्वारे वाहतूक जे आहे ते मला वाटतं हे पेट्रोलियमचं उदाहरण. पेट्रोलियम आणि गॅस हे काय होतं? नलिकाद्वारा वाहतूक होती. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आर्थिक उद्देश याचं उत्तर हे तुम्हाला इथं नफा मिळवणे. आर्थिक उद्देश काय राहतं? नफा मिळवणे हे राहतं. त्याच्यामुळं ह्या डीचं आहे 9 उत्तर. ठीक आहे. बाजारपेठेचा राजा कोण असतो? बाजारपेठेचा राजा ग्राहक असतो. तर ग्राहक जर पाहिलं आपण तर ग्राहक हे 2 नंबरला आहे. मग याचं उत्तर आहे ग्राहक हे याचं उत्तर. आर्थिक उद्देश काय आहे? नफा मिळवणे. बाजारपेठेचा राजा ग्राहक. नोंदणी याचं उत्तर हे आपल्याला सर्व क्रियांची नीट विभागणी तर नसणार आहे. ही असणार सर्व क्रियांची नीट विभागणी मध्ये नोंदणी इथे पण राहू शकते, पण वेस्टर्न युनियन ट्रान्सफरमध्ये नाही. तर मला वाटतं की सर्व क्रियांची नीट विभागणी हे नोंदणीमध्ये असेल. आणि इथे निर्देशनातील एक वाक्यता एक वरिष्ठ एक योजनेमध्ये आहे. ठीक आहे. तर तरी पण याचं उत्तर मी तुम्हाला सायंकाळचं लाईव्हमध्ये येणार आहे मी, तेव्हा मी तुम्हाला त्याची उत्तरं नक्कीच सांगणार आहे सर्व प्रश्नाची. आता याची सर्व प्रश्नाची उत्तर मी सायंकाळच्या क्लासमध्ये देणारच आहे. ठीक आहे. तर सर्व मी सांगणार आहे, योग्य क्रम काय असणार आहे याचं. ठीक आहे. खरेदी विक्री वस्तू पोस्ट. तर रात्रीच्या आपण क्लासमध्ये लाईव्ह क्लासमध्ये हे सर्व प्रश्नाची उत्तर आपला एक दुसरा व्हिडिओ राहणार आहे, त्याच्यामध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. ही प्रश्नपत्रिका पाहून घ्या. सर्व प्रश्नाची उत्तरे लाईव्ह क्लासेसमध्ये भेटल्या जाईल. तर लाईव्ह क्लासला यायचं आहे सर्वांनी. प्रोडक्ट प्राइस प्रमोशन प्लेस, ठीक आहे नाही. अशा प्रकारे हे जो पेपर आहे आपला, ह्या सर्व पेपरची उत्तरे लाईव्ह क्लासेसमध्ये जे की आज
रात्री आपण लाईव्ह क्लास घेऊ, त्याच्यामध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.